केडगाव प्रभाग 17 मध्ये महायुतीचा प्रचार गेला. विजयाचा निर्धार, घरोघरी संपर्क मोहीम. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीने विजयाचा ठाम संकल्प केला आहे. युती धर्म पाळत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात उतरले असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने या प्रभागात महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कन्हैयालाल बांगरे व अश्विनी सुमित लोंढे तसेच भारतीय जनता पार्टीचे कमल जालिंदर कोतकर व मनोज शंकर कोतकर यांचा समावेश आहे. प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जात आहे. यावेळी मतदारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. विकास, मूलभूत सुविधा आणि सक्षम नेतृत्वाच्या मुद्द्यांवर मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरले असून प्रभाग 17 मध्ये विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या लागलेल्या आहेत, आज त्या निवडणुकीच्या वतीने आज आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप, त्याचप्रमाणे आपले भाजपाचे आमचे बंधू आणि आमचे दादा आता सुद्धा खासदार आहेत असं आम्ही त्यांना समजतो, असे आमचे सुजय दादा विखे पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष आमचे भाऊ संपतदादा बारसकर, खरोखर यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी आम्हाला 17 नंबर वार्ड केडगाव, खरोखर केडगावमध्ये जेव्हा त्यांनी आम्हाला आमचे सगळेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये आमचे नितीन भाऊ घोडके आहेत, आमच्या साधनाताई बुरुडे आहेत, त्याचप्रमाणे वाल्लेकर ताई आहेत, आमच्या सगळ्याच महिला आणि पदाधिकारी या ठिकाणी रॅलीला आले. ज्यावेळेस केडगावमध्ये आम्ही 17 नंबरमध्ये रॅली करत असताना ज्यावेळेस प्रचार करत होतो, खरोखर सांगताना आनंद होतोय की आपल्या नगर शहराचे जे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या कामावर आणि यांचा जो विकासाचा अजेंडा आहे त्याच्यावर खरोखरच आपल्याला पहिली पसंती या केडगावकरांनी दिलेली आहे. आम्ही ज्यावेळेस आपुला घर टू घर प्रचार करत होतो त्यावेळेस प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक केडगाव मधला नागरिक खरोखर आनंदाने आमचं त्या ठिकाणी स्वागत करत होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केडगावमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि भाजपच्या म्हणजे आपले 2 नगरसेवक भाजपचे आहेत आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे नगरसेवक आहेत तर ते सगळे आम्हाला असं म्हणतायत की खरोखर या आपल्या केडगावमध्ये 17 नंबर वार्डमध्ये जो आतापर्यंत विकास झालेला आहे तो विकासाच्या कामाचा अजिंठा आपल्याला जर कोणाला विचारायचा असेल तर मनोज भाऊ कोतकर असतील, आमचे मयूर बांगर असतील, आमच्या लोंढेताई असतील, त्याचप्रमाणे कोतकरताई असतील, खरोखर म्हणे हा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही संग्राम भैयामुळे या ठिकाणी त्यांनाच मतदान करणार आहोत. आम्हाला कोणी कितीही काही सांगितलं तर आम्हाला माहित आहे की संग्राम भैयांनी आतापर्यंत फक्त केडगावच नाही तर नगर शहरामध्ये नाही तर आज त्यांनी महाराष्ट्रभर त्यांचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे ते तळ्यागाळ्यात जाऊन सुद्धा विकासाचा अजेंडा पोहोचवण्याचं काम संग्राम भैया या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे त्यांनी आज आम्हाला खरोखर जो या केडगावकर नागरिकांनी जो प्रतिसाद दिला तो प्रतिसाद मला असं वाटतं की आपल्या नगर शहराचे शहर अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या कामाच्या माध्यमातून, कारण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तसेच आपले जे महायुतीचे आपले जे भाजपचे नगरसेवक असतील, खरोखर आदरणीय दादा, आपल्याला जर सुजय दादा विखेंबद्दल जरी सांगायचं म्हटलं तरी दादांचं सुद्धा काम या ठिकाणी आज इतकं चांगलं आहे की लोक आम्हाला डायरेक्ट सांगतात की आम्हाला दादा आणि भैया यांच्याकडे बघून आपण आपले 4ही नगरसेवक आपण चालवणार आहोत आणि कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. डायरेक्ट आता जर नागरिक आपल्याला बाहेर येऊन बोलतायत म्हटल्यानंतर आपल्याला केडगावमध्ये आता कसली खुसफुरी राहिलेली नाही. आम्ही जरी 17 नंबर मध्ये वार्डमध्ये जरी आज प्रचार करत होतो तरी सुद्धा केडगावमध्ये 16 नंबरच्या वार्डचं सुद्धा कौतुक या ठिकाणी झालेलं आहे. कारण 17 नंबर वार्डचे नागरिक सांगत होते की तुम्हाला 16 नंबर मध्ये सुद्धा जायची गरज नाही, कारण त्या ठिकाणी सुद्धा आपले सीट त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. कारण आज मला एकच सांगायचं, या 17 नंबर वार्डातील नागरिकांनी जे आज भैयांच्या वतीने आज आमचा सत्कार केले, जे स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने आपल्या नगरसेवकांना पहिली पसंती दिलेली आहे, तर मला असं सांगावं वाटतं या 4ही नगरसेवक आपल्या त्या ठिकाणी मनोज भाऊ कोतकर असतील, मयूर बांगरे भाऊ असतील, आपल्या लोंढेताई असतील, कोतकरताई असतील, खरोखर मी सुज्ञ नागरिकांना एक आव्हान करेल की खरोखर तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने आज प्रचाराच्या माध्यमातून तुमचा पाठिंबा दर्शवलेला आहे
तोच पाठिंबा तुम्ही आम्हाला येत्या 15 तारखेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला हा पाठिंबा तर दर्शवणार आहात, परंतु या लोकांना परत आपण संधीचं सोनं करण्याला जो चान्स देणार आहात तर तो आम्हाला तुमच्या मतदार मधून इलेक्शन मधून तुम्ही दाखवून देणार हा शब्द आज तुम्ही नागरिकांनी आम्हाला दिलेला आहे. आणि खरोखर जर विकास कामाचा अजिंठा काय जर असं जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी संग्राम भैयाच्या माध्यमातून मनोज भाऊ कोतकर यांनी ज्या या ठिकाणी कामं केलेले आहेत, खरोखर जर विकास तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही 17 नंबर वार्ड मध्ये या आणि तो विकास बघा. म्हणून मला असं वाटतंय जे हे 4 नगरसेवक आहेत त्यांना 17 नंबर वार्ड मध्ये जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आमच्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही याची शाश्वती मी आज या प्रचाराच्या माध्यमातून तुम्हाला देते. आणि आज खरोखर याचं सगळ्या जर गोष्टींचं श्रेय कोणाला जात असेल तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळ्यांचेच लाडकं नेतृत्व आणि एक विकास कामाचा अजेंडा संग्राम भैयाजी जगताप आणि आमचे भाजपचे खासदार म्हणजे आजही ते आमच्यासाठी खासदार आहेत आणि खासदार म्हणून वावरतात आणि काम करतात जनतेसाठी. आज ते रस्त्यावर उतरतायत असे आमचे सुजय दादा विखे यांच्या नेतृत्वाखाली हा विकासाचा अजेंडा कालही चालू होता, आजही चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे. कारण आजच आम्ही सगळ्या जनतेला एक विश्वास दिलेला आहे. जरी तुम्ही मनोज दादा खोतकरला ओळखत असताल, बांगरे भाऊंना ओळखत असताल, लोंढेताईंना ओळखत असताल, खोतकर रोहिणींना ओळखत असताल, तरी पण तुम्हाला परत अजून एक सांगावं असं वाटतंय. तुम्हाला माहिती आहे जर आज मनोज भाऊ खोतकर तुमच्या वार्डामध्ये एवढे विकास काम आतापर्यंत त्यांनी आणले आणि केले तर यापुढे सुद्धा आता ज्या मोठ्या मोठ्या स्कीमा असतात त्यांचा आतापासूनच त्या गोष्टीचा सर्वे त्यांचा चालू आहे आणि त्या सुद्धा स्कीमा आम्हाला 2-3 जणांनी सांगितलं की ताई आम्हाला फक्त हे करायचं, आमचे मनोज भाऊंनी सांगितलेलं आहे ते करून देणार आहेत, बांगरे भाऊ करून देणार आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला एक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर आणि आमचे नितीन भाऊ घोडके आम्ही पण तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला काही जरी अडीअडचणी असेल तर आमचा पक्ष, आमचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत उभा आहेत, मनोज भाऊ आहेत, पण आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीने उभा आहोत. आणि आम्हाला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला केळगावकरांना फक्त 17 नंबर नाही तर 16 नंबर वार्ड मध्ये सुद्धा आपलेच तिथे आले पाहिजे आणि तुम्हाला विकासाचा अजेंडा अजून काय असतो आम्ही तुम्हाला परत एकदा याच निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ.